च्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, हॅलो। खरं तर आपण बघतोय की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठीच्या चर्चा यासाठीचे प्रयत्न विविध स्तरावर सुरू होते। चंद्रकांत वैद्य ठाकरे बंधूंचे मामा आहेत आणि खरं तर या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, बंधू मिलाप व्हावा याकरता त्यांनी विविध स्तरावरती प्रयत्न केलेत। तेच आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल? अनेक अर्थांनी उद्याचा जो येऊ घातलेला मेळावा आहे, मोर्चा आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे। या मोर्चामध्ये मराठीचा मुद्दा आहे आणि मराठी मन ज्यांनी काबीज केले तसे ठाकरे बंधू सुद्धा आहेत। नाही, नक्की ती चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे की मी पूर्वी पण सांगितलं होतं की लेट बेटर देन नेवर, आणि त्याप्रमाणे आता जसजशी दिवस जाते तसतशा चांगल्या गोष्टी घडायला लागतात। हे सुद्धा एक मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं पाऊल आहे। खरं तर यापूर्वी सुद्धा आपण ठाकरे बंधूंचं प्रेम बघितलेलं होतं। त्यानंतर जी राजकीय परिस्थिती झाली, त्यानंतर टीका टिप्पणी झाली। अगदी उद्धव ठाकरेंच्या शपथविधीच्या वेळेला सुद्धा स्वतः राज ठाकरे उपस्थित राहिलेले होते आणि गेल्या काही दिवसांमध्ये भाजपसोबतची त्यांची जवळीक वाढलेली आपण बघितली। सगळं चित्र महाराष्ट्राने बघितलंय। येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन कुठेतरी अशा पद्धतीनं मनोमिलन होते अशी टीका सुद्धा भाजपकडनं केली जाते। नाही, राजकारणाविषयी मी काही जास्ती बोलणार नाही, पण एक गोष्ट नक्कीच आहे की हे एक पाऊल पुढे आहे आणि देवाची जशी इच्छा असते, फक्त वेळ यावं लागतो आणि त्याप्रमाणे आता हिंदी विरोधात दोघंही एकत्र आलेले आहेत। दोघांची पावलं त्या दृष्टीने योग्य ठिकाणी पडत आहेत आणि माझ्या मते की काळ ठरवेल की पुढे पावलं पुढे आले आहेत, आता हात पण पुढे येतील आणि मनोमेलन होईल, अशी तुझ्या भावनेकडे आपण प्रार्थना करूया। खरं तर विविध स्तरावरती कार्यकर्ते सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये एकत्र आंदोलनांमध्ये सहभागी होत होते आणि या आंदोलनांमध्ये सुद्धा कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठीच्या चर्चा पाहायला मिळत होतात। मुंबई महानगरपालिकेसाठी ही युती महत्त्वाची आहेच, परंतु दोन कुटुंब सुद्धा एकत्र येणार आहेत, ते किती महत्त्वाचं आहे? नाही, नक्की दोन कुटुंब एकत्र हे तर आले तर आनंदाची गोष्ट होईल, पण सगळे कार्यकर्ते ते एकत्र आले आणि दोघांच्या पक्षाला बळ मिळेल आणि मराठी माणसाचं हित हे चांगलं जोपासलं जाईल, ही एक या दृष्टिकोनातून महत्त्वाची घटना असेल। खरं तर एकत्र यावं बंधूंनी याकरता वेगवेगळे बॅनर्स आपण बघितले होते। इतका उशीर का लागला हाही प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीचे टोकाचे मतभेद होते ते आता संपलेत किंवा त्यावरती पडदा टाकून पुढचं पाऊल नवीन अध्याय सुरू झाला असं म्हणायचं का? नाही, राजनी पण सांगितलं असतं ना की मराठी माणसासाठी मी माझे इगो आणि हे सगळं बाजूला ठेवीन आणि त्या दृष्टिकोनातून तो त्याचे निर्णय घेत आहे आणि शेवटी काय आहे की वेळ आणि यावी लागते आणि आता हा एक जो मुद्दा मराठी माणसासाठी महत्त्वाचा आहे, हिंदी विरोध, हे एक त्या दोघांना एकत्र येण्यासाठी सबळ असं कारण आहे आणि त्या दृष्टिकोनाने दोघे तर एकत्र मोर्चा निघाला तर दोघांच्याही कार्यकर्त्यांना एकत्र येऊन आपापली वैचारिकता जवळीकता साधण्याचा एक संधी मिळेल। खरं तर तुम्ही ज्या वेळेला त्यांच्याशी दोघं बंधूंशी जेव्हा संवाद साधायचात त्यावेळेला तुम्हाला काय जाणवलं किंवा त्यांच्या मनामध्ये शिरण्याचा तुम्ही प्रयत्न केला का किंवा त्यांच्या मनातले विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला का? नाही, या सगळ्या खाजगी गोष्टी आहेत। खाजगी गोष्टी ज्या दोघांकडे मी बोलत असतो त्या आता जर मी सार्वजनिक सांगितले तर ते योग्य होणार नाही, पण दोघांनाही मी एकमेकांना एकत्र कसे येतील यासाठी साहेब असल्यापासून मी प्रयत्न करते, मोठे साहेब असल्यापासून प्रयत्न करते आणि हळूहळू त्या गोष्टीला आता यश येते असं चित्र दिसतंय। खरं तर ठाकरे बंधू एकत्र येईल आणि मुंबईचं चित्र बदलेल असं वाटतं का? कारण मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज गेल्या काही दिवसांमधल्या ज्या घटना बघितल्या होत्या त्यामुळे मराठी माणसाचा आवाज दबला जातोय, अन्याय होते अशी सुद्धा एक ओरड पाहायला मिळत होती आणि ज्या वेळेला एक काळ होता ज्या वेळेला शिवसेनेमध्ये हे दोन्ही बंधू अगदी एकजुटीनं काम करत होते, तशाच पद्धतीचं काम आत्ताच्या परिस्थितीमध्ये करणं गरजेचं आहे का? नाही, नक्कीच मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी ते दोघंही झालं गेलं विसरून जे काही चांगलं करता येईल, जे काही मराठी माणसाचं भलं करता येईल या गोष्टीचं ते नक्कीच
सकारात्मक असतील असे मला वाटतं. म्हणजे आता राजकारणामध्ये यांची सक्रिय पिढी सुद्धा समोर आली, म्हणजे आदित्य ठाकरे असतील किंवा अमित ठाकरे असतील, नव्या दमाचे नेतृत्व समोर आलेलं आहे. तेजस ठाकरे सुद्धा भविष्यामध्ये आपली राजकीय कारकीर्द सुरू करण्याच्या तयारीत आहेत. तर अशा नव्या उमेदीच्या नेत्यांना सुद्धा ही घटना किंवा हे मनोमिलन किती महत्त्वाचं ठरेल? नक्कीच. नाही तर दोघांनी तुम्हाला तुमच्या माध्यमातून तुम्ही दाखवलं की दोघांचेही जे यंग जनरेशन आहे दोघाही कुटुंबातलं, त्यांनी दोघांनी सकारात्मक आणि चांगलं गोष्ट आहे नमूद केलेलं आहे. त्यामुळे मला नाही वाटत काय अडचण येईल पुढे. खरं तर बऱ्याचदा ज्या वेळेला टीका केली जाते त्यावेळेला दोन्ही बंधू जरी एकत्र आले तरी कुटुंबातील जे महिला सदस्य आहेत त्यांची एकी नाही होणार असाही आरोप भाजपकडनं किंवा इतर अनेक जे शिंदेच्या गटात गेले आहेत त्यांच्याकडनं केला जातो. यात किती तथ्य आहे? नाही, ते काय मी सांगू शकत नाही. या सगळ्या गोष्टी बाहेरच्या लोकांनी निर्माण केलेल्या असतील ते त्यांना विचारलेलं बरं ना. एक अगदी शेवटचा प्रश्न की ज्या वेळेला दोन्ही बंधू एकत्र येतात असं आपण म्हणतोय, राजकीय पाठबळ वाढेल असं वाटतंय. ज्या मनसेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ज्या निवडणुका झाल्या, अगदी विधानसभा लोकसभेमध्ये जे काही अडचणी निर्माण झाल्या, संख्याबळ नाहीये पुरेसं, शिवसेनेकडेही नाहीये आणि मनसेकडेही नाहीये, विरोधक सुद्धा महाराष्ट्रात नाहीयेत. अशा परिस्थितीत काय नेमकं भविष्यातलं चित्र बदलू शकेल असं वाटतं? नाही, भविष्यात आपण आत्ता सांगू शकत नाही, पण आजचा त्या घडीचा मुद्दा आहे तो हिंदीला विरोध आणि मराठीला बळ देणं हाच एक महत्त्वाचा आहे. आणि त्या दृष्टिकोनाची आजची जी घटना आहे ही फार महत्त्वाची आहे आणि त्याच गोष्टीकडे आपण आज लक्ष देऊया. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. चंद्रकांत वैद्य यांनी म्हटलेलं आहे की मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही बंधू एकत्र येत आहेत. खरं तर ही सकारात्मक बाब आहे. भविष्यामध्ये नेमकं काय चित्र होतं, कशा पद्धतीनं राजकीय समीकरणं बदलतात हेही बघणं महत्त्वाचं असेल. प्राजक्ता. निश्चितच. सुस्मिता, धन्यवाद चंदूमामा यांच्याशी संवाद साधण्यासाठी.